नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कधी-कधी काय होतं, की आपल्याकडे पाहुणे येणार असतात. पाहुणे म्हणजे आलेले असतात अचानक आणि एखादी अमुक भाजी आपल्याला कमी पडते. मग तिला जोडीला काय टाकावं? आणि ते कॉम्बिनेशन जर भन्नाट जमलं असेल, तर मग आजचा प्रकार घडतो. मूग कोबीची भाजी. चला सुरुवात करू. या बघा मूग वड्या. या आपण मागे एकदा आपल्या चॅनलवर दाखवल्या होत्या, की कशा तयार करतात. त्या मूग वड्या साधारण 1-2 वाट्या घेतल्या. त्याच्यानंतर कोबी माझ्याकडे आहे, पण तो कोबी नेमका कमी आहे. म्हणून मग हा प्रकार सुचला. आणि टोमॅटो. तेल आपण घालू. थोडं तेल उजव्या काठी आहे. ते का तुम्हाला लवकर कळेल. हिरवी मिरची. यामध्ये पाणी गरम करायचं आपल्याला. या मुगवड्या आपल्याला तेलात थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. मुगवड्यांना तशी एक आपली छान चव असते. आणि असे थोडेसे तांबूस रंगाचे झाले की काढून याला मोहरी, हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकल्यावर गॅस कमी करायचा आणि यामध्ये थोडंसं तिखट, थोडी हळद आणि कोबी चिरलेला. आता हे बाजूला यासाठी केलं की आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे आणि हिंग आधी नाही घातला कारण तो जळायला नको. हिंग. आता तुम्हाला तेल जास्त वाटत असेल, पण थोड्या वेळाने तुम्ही पाहाल तर तेल याला पुरेसं असेल. चवीनुसार मीठ, टोमॅटो, याला छान खरपूस परतून घेऊ. आता याचं कॉम्बिनेशन मला योग्य का वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. ते यासाठी की कोबीला तसा आपला सेन असतो, ठीक आहे ना, माइल्ड असते बिचारी. आणि मुगाची वडी तिला एक आपला स्वाद असतो आणि तो स्वाद अजून आपण वाढवलाय त्याला छान परतून. त्याच्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन केलं की ते जास्त छान लागेल. म्हणून मी त्याच्यामध्ये लसूण नाही घातला ना कांदा घातला. अतिशय उत्तम असा हा प्रकार आहे. म्हणजे आमच्या इथे चतुर्थीच्या दिवशी बनवली होती भाजी, मजा आली होती. ह्या छान अशा इतक्या खमंग अशा छान परतून घेतल्यामुळे छान सुवास येतो त्याला. यामध्ये अगदी थोडासा गूळ मी घातलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी छोटा पाव चमचा धने पावडर, ही सगळ्यात शेवटी. आणि या मुगवड्या कशा बनवतात आणि का? खरं तर त्याला सांडगी असं सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात म्हणतात. पण आमच्या इथे सांडगे म्हटलं तर मग सगळ्या वेगवेगळ्या भाज्या किसून त्याच्यामध्ये काही मसाले घालून ते वाळवणं त्याला सांडगे म्हणतात. अशा नावांबद्दल हे असेल, पण काही काही गोष्टी असतात सारख्या, नावं बदललेली असतात. तर ही मुगवडी विदर्भामध्ये का प्रसिद्ध आहे? कारण पूर्वीच्या काळी इथे थोडासा दुष्काळ होता, भाज्या कमी यायच्या, म्हणून मग हे वाळवणाचे प्रकारचे ठेवायचे. मुगवडी, वाळलेले टोमॅटो, वाळलेली कारली, सगळ्या भाज्यांचे प्रकार. आणि मग ते ज्यावेळी भाज्या कमी असतील त्यावेळी असं वापरात काढायचे. मुगवडी कशी बनवतात ते सुद्धा आपण पाहू. त्यासाठी आयचं बटन दाबा. याचं एक कॉम्बिनेशन जे आहे ना ते मला आवडते ते मी दिलं, की साधं वरण, भात, तुपाची धार, लिंबू, कांदा आणि मूग कोबीची भाजी. कशी वाटली? करून बघा. आवडल्यावर मला सांगा. आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लवकरच 1 मिलियन होत आहेत त्याच्यासाठी मदत करा. कराल ना? तू करशील? तू रे? हो सर. आणि तू? येस सर. सगळे करतात, मग तुम्ही का मागे बघता काय? सामील व्हा.